रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जे बोलेन ते सत्यच बोलेन, सत्याशिवाय दुसरं काही बोलणार नाही. बऱ्याच नातींचे, नातवांचे किंवा ज्या मुली ठिकाणी आहेत अशांचे फोन येतात, सर IVF करावं का आयुर्वेदिक औषधं खावीत, काय करावं. तर यासाठी मी आवर्जून बाळानो हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. अनेक जणांच्या मनामध्ये ह्या शंका आहेत. तर पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला माहीत नसल्यामुळे 1-2-3 वर्ष झाली की तुमच्या घरचे डायरेक्ट तुम्हाला दवाखान्यात लावतात. दवाखान्यात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. टेस्ट करून त्या पद्धतीनं केमिकल्सचे डोस दिले जातात. हार्मोन्स कमी असतील तर हार्मोनची इंजेक्शन दिली जातात. लक्ष द्या, अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी हा अपलोड करतोय आणि ह्यांनी सत्य बोलतोय, असत्य काही बोलत नाही. याच्यामध्ये किडे पडतील असे जर असत्य बोलत असेल तर. मग तुम्हाला सांगतो त्यांची दुसरी स्टेप, जर या स्टेपला नाही यश आलं तर दुसऱ्या व्हिजिटच्या वेळेला आमच्या टेस्ट करूया, MRI काढूया, सोनोग्राफी करूया. म्हणजे ह्या जवळजवळ तुमचे 1-1.5 लाख रुपये जातात. आणि निष्कर्ष शेवटी 5-6 वर्ष, एक म्हणजे तुम्ही एका दवाखान्यात थांबतच नाही कधी. पहिली महत्वाची गोष्ट, कारण तो एक वर्षभर बघतो आणि वर्षांनी सांगतो IVF करायला सांगितलं की तुम्ही लगेच दुसरा दवाखाना बघतात. कोणतरी सांगतो तुम्हाला की ह्या दवाखान्यात जावा, इथं मला गुन्हा आलाय. अहो, गुण केमिकल्समुळं कधीही येत नसतो. आणि जरी तुम्हाला केमिकल्समुळं राहिलं तर ते पुन्हा 1-2 महिन्यांनी ॲबॉर्ट होतं. आणि ॲबॉर्ट झाल्यानंतर जे होणारं दुःख आहे मातामाऊलींच्या अंतःकरणात, ते दुःख किती असतं हे मी जवळून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओच अपलोड करण्यापाठीमागं उद्देशच तो आहे. एक वेळ नाही झालं तर मग बरं वाटतं, पण राहून जर ॲबॉर्ट झालं तर फार दुःख होतं, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही रासायनिक क्षेत्रामध्ये विलाज करता त्यावेळेला डॉक्टर लोक किंवा दवाखान्यामध्ये तुम्हाला ही शेवटची स्टेप सांगतात. तुमचं अंड तयार होत नाही, होत आहे परंतु खूप म्हणजे इमॅच्युअर स्वरूपामध्ये आहे, किंवा स्पर्म काउंट आहे, PCOS आहे, डिटर्मिनेशन सगळं करतात. पर PCOD एंडोमेट्रायसिस हे घालवायचं कसं याची ट्रीटमेंट केमिकल्समध्ये नाही, लक्षात ठेवा. आणि जरी असली तरी त्याचे साईड इफेक्ट्स शरीरावरती लगेच जाणवतात. मग IVF हा शेवटची सूचना तुम्हाला दिली जाते, तुम्ही IVF करा म्हणून. इथं येऊन आपण थांबतो. पुन्हा बरेच दिवस काय होतं की अमक्या महाराजाकडे जावा, तमक्या महाराजाकडे जावा, अमका उपाय करा, तमका उपाय करा. औषधं कोणच देत नाही. महाराजांच्या पाया पडून किंवा आशीर्वाद मिळतो, लक्षात ठेवा. संतांच्या कृपेने आशीर्वाद मिळतो, फलद्रूपही होतो. परंतु अलीकडे या युगामध्ये लाखामध्ये एक मनुष्य आहे की जो त्या अवस्थेला पोचलेला असतो. संपत्ती कमवणे हे प्रत्येकाचं कार्य असतं. माझं आयुष्य गेलं 68 वर्ष. पूर्वी पत्र्याच्याच घरामध्ये राहत होतो, आताही पत्र्याच्याच घरामध्ये साध्या सोप्या राहतो. पण या घरामध्ये मला जे समाधान आहे ते तुमच्या बिल्डिंगमध्ये 4 मजली इमारतीमध्ये समाधान मिळणार नाही. कारण मला इतरांचं भलं झाल्यानंतर जे माझ्या अंतःकरणाला समाधान मिळतं, याच्यासारखं श्रेष्ठ समाधान जगात कोणतंही नाही, लक्षात ठेवा. की आपण या म्हणजे ह्याला समाज ऋण
या समाज ऋणातून मुक्त होणे, समाजासाठी तुम्ही काय कार्य करताय हे महत्वाचं असतं. आयुर्वेदिक औषधामध्ये तसं अवस्था अशी असते, लक्षात ठेवा. आयुर्वेदिक औषधामध्ये प्रथम ट्रीटमेंट करत असताना पहिलं म्हणजे तुमचं शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर काढणं. हे नको असलेले पदार्थ बाहेर काढणं हे पहिलं आयुर्वेदाचं पहिलं कार्य. त्यानंतर ज्याला आपण पंचकर्म म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदामध्ये नाव आहेत, ते काही सांगत बसून आता इथं मी तुमचा टाइमपास करू इच्छित नाही. स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशन करून शरीरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये ओरिजिनल जी क्षमता आहे, पॉवर आहे, ती तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या आयुर्वेदिक औषधांनी किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी केली जाते. या आयुर्वेदामध्येच लक्षात ठेवा, याच्या बरोबर जर न्यूरोथेरपी, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मॅग्नेट थेरपी, फूट रिफ्लॅक्सॉलॉजी, एअर रिफ्लॅक्सॉलॉजी आणि हँड रिफ्लॅक्सॉलॉजी, हे ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि बरोबर औषधाचे डोस आहेत, ते सर्व एक म्हणजे जिथे तुम्ही आयुर्वेदिक औषधं घ्यायला जाता त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान नसतं. ते आपलं त्यांनी कुठंतरी ऐकलेलं असतं की या झाडपाला खाल्ला की त्याच्यापासून पोरं होतात, आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला मग एकच अशी एखादी गोष्ट होते की मग ते प्रसिद्धीत येतात. आम्हा पैसा लोक अशा स्थितीमध्ये ओढतात. मी एका पेशंटला, लक्षात ठेवा, 2-2 तास ट्रीटमेंट करत असतो एका पेशंटला. या कुठल्याही ट्रीटमेंटचे मी आतापर्यंत एकही पैसा घेत नाहीये, घेतलेला नाहीये आणि घेणारही नाही. औषधं मला फुकट मिळत नाहीत. आता इथं बसलोय, हे सभोवताली सगळे औषधच आहेत, लक्षात ठेवा. पाठीमागं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. माझ्या सभोवताली सर्व खोलीमध्ये समोर येऊन बाजूला आहे सगळी औषधच असतात. दुसरं काय तुम्हाला दिसणार नाही. अगदी निसर्गामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती असतील किंवा त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे ढोस असतील, आणि एवढी गोळी खाऊन, लक्षात ठेवा, मुलं होत नाहीत. मी इथं चमच्यानी खायला औषध देतो, तरी सुद्धा यश यायला कमीत कमी 3-4 महिने लागतात. कारण आयुष्यभर जे खाल्लेलं आहे ते बॅलन्स होण्यासाठी बराच काही वेळ लागून जातो. आणि हे जे मी सांगतोय तुम्हाला, म्हणजे खोटं वाटत असेल तर इथेच मी दाखवतो तुम्हाला लगेच. हे पहा, माझ्या आजूबाजूला तुम्हाला काय दिसतंय आणि काय नाही, हे समोर फक्त भगवंताचं साहित्य आणि हे सर्व असलेले आयुर्वेदिक मटेरियल, हे खाली फुल्ल भरलेलं आहे. आलं का लक्षात तुमच्या? खालच्या बाजूला जर बघितलं, इकडच्या बाजूला जर बघितलं, हे सर्व जे आहे ते सर्व काही औषध, आणि तिथेच मी व्हिडिओही तयार करत असतो. त्याच ठिकाणी अगदी साधं सोपं स्टँड वापरून त्या स्टँडवर ठेवून करत असतो. दाखवलं मी तुम्हाला की माझ्याकडे खोटं चालत नाही. लक्षात ठेवा, जे सत्य आहे ते मी दाखवत असतो. आणि परमार्थ आणि आयुर्वेद यामध्ये किती जवळीक संबंध आहे. ज्ञानेश्वरी असेल, श्रीमद भागवत असेल किंवा श्रीदेवी भागवत असेल, याच्यामध्ये कोणता उपाय केल्यानंतर काय होतं, बाहेरची बाधा असेल तर ती कशा पद्धतीनं कमी केली जाते, हे सर्व ज्ञान. हे मुलं न व्हायला कारणीभूत फक्त आपलं शरीरच असेल असं नाही, लक्षात ठेवा. आपलं प्रारब्धही कारणीभूत असतं, आणि हे प्रारब्ध बदलण्यासाठी भगवंताची सेवा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा
हरिकृपे त्याचा नाश झाला, हेही करणं आवश्यक असतं. आणि अशा सर्व, ही शेवटची स्टेप नव्हे, लक्षात ठेवा. आयुर्वेद हे शेवटची स्टेप नव्हे. IVF हा फुल स्टॉप आला, तिथून पुढे संपला तिथं तुम्ही. आणि त्यावेळे IVFच्या वेळेला सो मेनी एग्ज हे निर्माण करून त्यातलं जे डॉमिनंट आहे तेवढंच काढलं जातं, आणि त्याचा यशस्वी व्हायचा वेग जो आहे तो मॅक्झिमम 20% आहे. आणि डॉक्टर अगोदरच लिहून घेतात तुमच्याकडून की होईलच असं नाही, आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही. ही वाक्य अशी भरपूर प्रमाणात एग्ज काढून, सो मेनी एग्ज हे तिथे, म्हणजे हे मुलगी जन्माला यायच्या अगोदरपासून जे फॉलिकल्स असतात, ओरियन फॉलिकल्स, त्याची संख्या हळूहळू हे केल्यामुळं कमी होते. आणि नंतर पुन्हा सेकंड IVF, काय काय 2-3 IVF करतात ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे. आणि मग पुन्हा आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळं शेवटच्या स्टेपला एकदम जाऊ नका. IVF म्हणजे आपल्या लाईफ मधला मृत्यू, आणि मृत्यू झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता? काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. जे काय करायचं असतं ते इतरांना करायचं असतं. तसं हे IVF आहे. आणि आयुर्वेदिक औषधं तुम्ही एक तिथं माझ्या मते 5 वर्ष खावा म्हणतोय मी, आणि एकाच ठिकाणी कॉन्स्टंट राहावा, जिथे ज्या व्यक्तीला ज्ञान आहे त्याच्यामधलं. एक दिवस निश्चित असा येईल तुमच्यासाठी. इथे आयुर्वेदामध्ये थोडासा उशीर लागतो, परंतु रिझल्ट हा पॉझिटिव्ह असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं माझं स्पष्ट, माझ्या मते आयुर्वेदिक औषधं घेऊन, जर आता तुम्ही शेवटची स्टेप आहे तुमची आणि तुमच्याकडं भरपूर पैसा आहे, तर शेवटची ट्रायल म्हणून 3-4 लाख रुपये घालवायला काय हरकत नाहीये. ज्यांना पैशाचा म्हणजे किरकोळ वाटतं असं, त्याने ते करायला हरकत नाही. शेवटची स्टेप म्हणजे आफ्टर 40 ध्यानात आलं का? तर तोपर्यंत तुमच्या शरीराची जोपर्यंत इम्युनो पॉवर असते, तोपर्यंत निसर्गामध्ये आपण ज्या राहतोय त्या निसर्गामध्ये मिळणाऱ्या वस्तू, त्या वस्तूमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स सर्व बॅलन्स करून जर आपणाला नैसर्गिकरित्या यश येत असेल, तर आवर्जून आयुर्वेदिक औषधं, ॲक्युप्रेशर, न्यूरोथेरपी आणि वेगवेगळ्या थेरपी करून आयुर्वेदिक, मग ते पंचकर्म असेल किंवा फूट रिफ्लेक्सोलॉजी असेल, कुठल्याही प्रकार, हे करून तुम्ही तुमच्या नॅचरल नर्व ज्या आहेत त्या जर तुम्ही ॲक्टिव्ह करून हे केलं. आपण ही गेली 40 वर्ष जवळजवळ करतोय. 40 वर्षामध्ये असंख्य कुटुंबांना अपत्य, सहज नुसतं फोनवरनं सांगून, औषधं सांगून सुद्धा अपत्य झाले. आलं का लक्षात? सूचना फक्त देऊन. परंतु ज्यांना होतच नाही ते डायरेक्ट मला येऊन भेटतात, औषधं घेऊन जातात, 3-3, 4-4 महिने कोर्स करतात, रिझल्ट त्यांना मिळतो. आणि त्याचा परिणाम भगवंतानी आपणाला समाधान मिळतं. हे भगवंताचंच ज्ञान. जर कुणाला यामधून यायचं असेल तर कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर दिलेला असतो, त्याच्यावर फोन करून मला लेक्चर्स असतात, JEE नीटची लेक्चर्स असतात. त्याच्यामुळं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता आणि औषधं घेऊन जाऊ शकता. फक्त माझ्या वेळेनुसार. हा काय माझा धंदा नाही, परंतु यातून समाजाचं काही देणं लागतं. त्या समाजाच्या ऋणातून मुक्त व्हावं, यासाठी भगवंतांनी दिलेल्या ज्ञानाचा समाजासाठी वापर व्हावा. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो. मी निमित्त आहे आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.